हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कोंबेट्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर चला, आपल्या रुटीनला झाली सुरुवात. आज आहे रविवार, कुणीच उठलेलं नाहीये. तर रात्री साबुदाणा भिजू घातला होता. तर एवढा साबुदाणा, कारण मला तर साबुदाणा मी म्हणजे पित्तामुळे खाईना झाली. पण दोघींना पण, त्या दोघीं पिल्लूला आणि सोन दोघींना, म्हणजे आमच्या तिघींना चतुर्थी आहे. तिघींच्या हिशोबानं घातलाय. आणि आज रविवार असल्यामुळे हे पण घरीच आहे, जय घरीच आहे. आणि सगळ्यांना उसळ आवडते म्हणून हे एवढा साबुदाणा घातलेला आहे. कारण शेंगा फोडल्या, शेंगा फोडल्याच्या नंतर म्हणलं आता शेंगदाणे भाजून घ्यावीत. कढई ठेवली शेंगदाणे भाजायला. एवढे शेंगदाणे भाजले काल काल कारण पिलूनं काल रात्री बिर्याणी केली, स्वयंपाक नव्हता. मग माझा टाइम वेस्ट कशाला, म्हणून एवढे शेंगा होते तेवढे शेंगा फोडून घेतल्या. हे पाशा वाळू घातल्या होत्या कारण मुलाला शेंगा तरी होता तसा आवाज यायला नाही, तसं थोडंसं चिमण्यासारखं झाल्या होत्या शेंगा. तर त्याचा कूट पण छान होत नाही ना. मग जरासं वाळलेल्या असल्या का तर कूट पण छान होते शेंगदाण्याचा. मग तर अशा शेंगा फोडून घेतल्या. टाइम थोडा होता तर म्हणलं चला, आपलं किचन छोटं आहे बरं का, थोडंसं इथंच आहे असं, तर थोडंसं समजून घेत जाता येईल. तर असं आता शेंगदाणे आता वाजले तर 9ला आहे, 10-10 मिनिटं करेल. तोपर्यंत म्हटलं आता शेंगदाणे भाजून घेते आणि 9 वाजता जाते आजीकडं. कारण आजीचं बी नाश्ता असते ना 9 वाजता, तर तिचा नाश्ता करायला जावंच लागते. काही दिसत आता घातले तर बदाम भिजू, कोणी खाईल तवा खातील तवा खातील. कारण भिजू घातलेले बी लवकर खात नाहीत. हे पाशे लाडू संपलेत, आता लाडू बी करावं लागतील. आणि रात्री दूध आणलं नाहीये, शनिवार होतं, ह्यांना यायला झाला उशीर. एवढंच दूध आहे आता चहा पुरतं. तर उठल्यास आणतेलं, किंवा मग ते बंद झालं तर पुढं आणावं लागते. असं कुठं नाही एक आहे का, लेकरं आणत नाहीत काही नाही ताई. मग आणि कालचं आणलेलं तूप, एक मिनिट, काल तूप जे आणलं होतं का 1 नंबरमध्ये बघा. मला घरी, मला माहितीच नाही ते घेऊन येतात, मला घरी पण करायचंय सांडल. तर मस्त असं तूप आहे, दिसतंय का ताई? ना तर खूप छान आहे. पाव किलो पण खूप महाग आहे, मला माहितीच नव्हतं आणायलीत म्हणून, नाही तर आणत देत नसते मी. पण म्हणलं चला आता आणलंय, कुठं कशाला काय म्हणत बसायचंय म्हणून गपची बसली. असा मध्येच पिल्लर आहे बघा, कारण मला पोळ्या सुद्धा करता नाही, तर पोळ्या करून पुन्हा इकडे जाऊन भाजावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला पोळ्या सुद्धा मला व्यवस्थित दाखवता येत नाहीत, का भाकरी व्यवस्थित दाखवता येत नाहीये. कारण इथं करायचं आणि पुन्हा इथून नेऊन पुन्हा इकडे टाकायचं असं आहे. तर त्याच्यामुळे इथं कारण पेसच नाहीये. हे इथं गॅस कम्प्लिटली आहे, एकच फरशीचं असं किचन आहे आणि बघा राहता येत नाही व्यवस्थित. चला आहे ना, आता एवढ्या मोठ्या सिटीच्या हैदराबाद सारख्या ठिकाणी आपल्याला असं घर मिळाले म्हणजे आपलं नशीब म्हणायचं, दुसरं काय. चला, तर आता काय करते, शेंगदाणे भाजून घेते आणि 9 वाजता आजीकडे जाऊन येते. आधी सगळ्यात अगोदर राहिलेले कामं नंतर. आता तर आज सकाळी काही स्वयंपाकच केला नाही, जसं की तुम्हाला सांगितलं. आमच्या तिघी नव्हती चतुर्थी, यांना म्हणलं अहो आजच्या दिवस मी पण रेस्ट घेते, तुम्ही बाहेरचा नाश्ता आणून का? हो म्हणले हो. जयला आणि त्यांना दोघांना डोसे आणून खाल्ले. मस्त दोघांनी नाश्ता केला. आज दिवसभर स्वयंपाकच केला नाही, कारण जयनं आमच्यासोबत उसळ खाल्ली. ह्यांनी सकाळी एक डोसा खाल्ला, नंतर ह्यांना उसळ टेस्ट करा म्हणलं. ह्यांनी म्हणले नको नको तर नको म्हटलं, कारण त्यांना आज रेस्ट घ्यायचा होता जेवण्याला. म्हणले आज घरीच आहे, मला काही जास्तीची भूक नाहीये म्हणून मी पण काही खात नाही, तुमच्यासोबत अर्धा उपवास, लंगडी चतुर्थी असं म्हणतात तशी पकडली त्यांनी. आणि इथं मी केली होती उसळ. जयला विचारत होती डोसा कसा होता, ते सांगत होता की 1 नंबर होता, कारण त्याला खूप आवडतंय बाहेरचं. डोसा म्हणलं की बघायचंच काम नाही. मी केली ती इकडं उसळ, आणि उसळीसोबत मी जर एकटी असेल ना तर उसळ बी करत नाही. पण आज दोन्ही माझ्या लेकी घरीच होत्या, त्यांना पण पिलूला जरा जास्तीचीच उसळीसोबत भाजी आवडती, ती नसती इकडं, आंटीकडे असते. मम्मी आज मी घरी आहे, तुझ्या हातची बटाट्याची भाजी कर उपवासाची, म्हणून एकीकडे उसळ केली आणि एकीकडे मस्त अशी रसरशीत बटाट्याची भाजी केली. आणि उसळीसोबत जर बटाट्याची भाजी असेल ना तर 4 चांद लागतात. आणि लेकरांना थोडंसं वेगळं खायला पण आवडते, त्याच्यामुळे मी उसळीमध्ये थोड्या मोठ्याच मिरच्या टाकल्या आणि नंतर उसळ छान अशी वाफवून घेतली. उसळ तर 1 नंबर झाली होती, पण हलविताना थोडी जास्त असल्यामुळे गॅसवर पण सांडली होती. म्हणलं असू द्या, नंतर गॅस आवरून घेता येईल एवढं काय, कारण लेकरं आज घरी होते. थोडी जास्त, थोडी म्हणजे बरीच जास्त केली होती मी, कारण जय पण होता, ह्यांनी पण होते म्हणलं. आणि ह्या भाजीसोबत सगळ्यांनाच आवडती उसळ. आणि भगर असेल तर पण चतुर्थीला आम्ही भगर खात नाहीत ताईनं, त्याच्यामुळे भगर काही खाल्ली नाही, केली नाही. तर पिल्लूची फरमाईश होती की मम्मी भगर कर. मी म्हणलं अगं चतुर्थी आणि सोमवाराला भगर खात नसते, बाकीच्या उपवासाला भगर खातात, त्याच्यामुळे मग फक्त उपवास, सॉरी चतुर्थीला होती, त्याच्यामुळे मग उसळ आणि मस्त अशी
रस्सेदार बटाट्याची भाजी केली उपवासाची. कुणी झिरकं म्हणतंय, कुणी आमटी म्हणतंय, पण आम्ही तर बटाट्याची भाजीच म्हणतो उपवासाची. अशी मस्त ताटात घेतली, उसळीवर टाकली आणि देवाला म्हणलं नैवेद्य दाखवून घ्यावा, कारण संध्याकाळी जेव्हा होईल तेव्हा होईल. व्हिडिओ करू लागली पिल्लू तिला, कारण त्यांना माहिती लेकरांना माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित करतात, व्यवस्थित एडिटिंग करतात. त्यांना सगळं माहिती ताईंनो लेकरांना. मला जेवढं माहित नाही तेवढं माझ्या लेकरांना माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे एडिटिंग करताना माझ्या जवळच बसलेला असते. मम्मी हे असं, मम्मी ते तसं सारखं सांगण्यावर असते. जेवढं मला कळत नाही. आताची पिढी बघा ताईंनो, आजकाल असं काही सांगणं लागत नाही लेकरांना. जे आपल्याला माहित नाही ते शिकून निघतात लेकरं, तर चांगली गोष्ट आहे. चला असू द्या, त्यांची मदत आज मला झाली. मला वाटते की चांगलं शिकले लेकरं बाबा. आणि चला तर आहूंचा रविवार होता, तर ते घरी असले, रविवार असले की काही ना काहीतरी काम काढण्यावरच असतात आणि त्यांचं चालूच असते. माझी एडिटिंग चालू होती आणि व्हिडिओ चालू करणं होतं आणि उसळ केली होती. आम्ही फराळ करून घेतला. ह्यांना काही खायचंच नव्हतं. ऊन मस्त असं पडलेलं होतं. भरपूर असे कपडे धुवून घेतले होते. 2 मशनी लावल्या, सुकायला टाकले. छान कपडे पण दुपारपर्यंत सुकले होते. आणि ह्यांचं चालू होते बेसिंग गळतही नव्हतं, उगं थोडंसं पाणी टिपकत होतं. पण ह्यांना आवडत नाही. रविवार असला की काही ना काहीतरी घेपा. इथं मात्र मी खूप दिवसापासून महाग लागली होती की इथं वरी जर भांड्याचं टोपलं ठेवलं का ताईनं, तर खाली पूर्ण पाणी असं एवढं टपकत होतं ना की एक वाटीभर पाणी जमा होत होतं सगळं. मग ते पाय सगळे घरात ओले. एवढी मला म्हणजे त्याची असं कदर आल्यासारखाच झाला होता. मी खूप महाग लागत होती यांच्या की बाई ह्याला मला एक करून द्या अगोदर. अगून या आज माझ्यासाठी खास टाइम काढला, तू एवढी चिडचिड करायची तुला हे करूनच देतो म्हणले. आणि हे पाहिजे त्यांनी केलंय, पण ह्याचं झालंय काय बघा ताईंनो. मला म्हणजे जसं की मला नाही आवडलं, कारण संध्याकाळी पाहते तर काय सगळं निघू लागलं. दिवसभर काहीच केलं नाही गॅस वट्ट्यावर, तरी पण ते संध्याकाळच्याला निघूच लागलं. थोडंसं मन नाराजच झालं बघा ताईनो. एवढं माझ्या आहून मेहनतीने केलं आणि ते शेवटी पुन्हा निघू लागलं. तर म्हणलं चला असू द्या. ह्यांनी पुन्हा काय केलं, बागेच्या इकडं कुंड्या आहेत थोड्या ठेवलेल्या. तिथं काय झालं, आपण किरायाच्या घरात राहतो ताईनो, आपल्या घरासारखं सांभाळायचं. थोडं जरी आम्ही कुठं खपली निघाली का तर लगेच सिमेंट वगैरे लावून घेतो, तसं सोडत नाहीत. कारण जसं आपण राहतो त्याला आपलंच घर समजतो ना, पूजापाठ करतो, तर मग सगळी व्यवस्थित अशी काळजी पण घ्यायची असते. त्याच्यामुळे आव्हांनी काय केलं की सिमेंट भरपूर असं कालवलं होतं, व्हाईट सिमेंट. आणि ते बघा प्रत्येक ठिकाणी ह्याच्या आधी पण लावलेले आम्ही. माझे काळं दिसतंय का थोडंसं, तर ते अगोदर लावलेले. आता हे नंतरचं सिमेंट आम्ही असं लावलं होतं. सर्व झालं. आता ही संध्याकाळच्या उपवासाची तयारी होती. मस्त अशी ह्याच्या अगोदर मी बिना पाण्याची भाजी केली होती. बापरे, सगळ्यांना एवढी आवडली, एवढी पसंती दिली ना ताईनं. आज मुलींची दोघींची पण फरमाईश होती, मम्मी आम्हाला आज उपवास हीच भाजी खायची. तर चला म्हणलं असू द्या. होते वांगे बी फ्रीजमध्ये ठेवलेले, तर ते वांगे काढले. वांग्याचं इकडं वांगे परतूस तर इकडं मेथीचं वरण केलं मी. 1 नंबर मध्ये होतंय ताईनं. अशा मेथ्या तर टाकायच्याच, पण मेथीची भाजी सुद्धा मी टाकली. वरण राहिलं सुद्धा नाही बघा. सगळ्यांनी मस्त अशी अंगत पंगत केली. तिघींना आम्हा मायलिकींना चतुर्थ्या होत्या. सगळे मस्त बसलो, खूप छान जेवलो मस्त असे. आणि भात वगैरे लाव सगळंच होतं ताईनं. मोदक मस्त असे करून घेतले. मोदक पण मी 11च केले, कारण जास्त केले का वेस्ट व्हायले. कोणी गोड खात नाही ताईनं. त्याच्यामुळे वेस्ट होण्यापेक्षा देवाचा प्रसाद थोडाच करायचा आणि संपवून टाकायचा. देव असं म्हणत नाही की एवढं करा आणि बाकीचं टाकून द्या, असं नाही ना. त्याच्यामुळे मोजकच करा आणि मोजकच खा, सगळं संपवून टाका. वांगे मस्त असे तरतरीत भाजले होते. त्याच्यानंतर मी मसाला तयार करून, मसाला काय तयार करून घेतला तर शेंगदाण्याचं कूट, ह्याच्यात सगळे मसाले घातले. धने जिरे पावडर घातलं. जय व्हिडिओ करत होता. मी दिवसभर आता आज थकलेली होते ताईनो. आज रेस्टच करायला भेटलं नाही. बघा माझा अवतार कसा झालाय. त्याच्यानं मला रविवार असला की मुलं घरी असतात. दिवस माझा अख्खा दिवस कामात जाते. हेल्प करतात ते बी, पण तेच की रेस्ट जरा बी भेटत नाहीये. तर इकडं माझं मेथीचं मस्त असं वरण बघा कसं तरी आली होती आणि छान तयार झालं. एका साईडला भात पण लावून घेतला होता. व्हिडिओ जय करू लागला त्यानं, ते वरण हलवून दाखवू लागला तुम्हाला बघा. खूप मदत करतो जेव, माझ्या पुरींपेक्षा माझं जय खूप मदत करते बरं का मला. तेव्हा त्यानं सांगत होता इकडं भात लावलाय. आणि इकडं मोदक तळताना पण एका मोदकातला दीदीने मोदक केले, थोडासा गुळ बाहेर आला तर ते उडून तेव्हा माझ्या हातावर आला. तर काय आता लेकरांनी केलते, चला म्हणलं मदत केली. तिला म्हणलं दुसऱ्या वेळेस जरा दाबत जा मोदकाचे तोंड, म्हणजे गुळ उडणार असं हातावर उडून येणार नाही. आज मी तळू लागले, उद्या तुम्ही तळताल, तुमच्या हातावर उडून येईल. तुम्ही सोडून देताल की ताटते, मला सवय आहे. समजा लेकरांना कशाची सवय असते. तर मग त्याच कढईमध्ये मोदक काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल घातलं. आणि हे वांगे जे भरलेले होते ते मस्त लसण, आपला कढीपत्ता, कोथिंबीर सगळं टाकलं. जिरे मोहऱ्या घातल्या आणि मस्त असे वांगे त्याच्यात ठेवून दिले. आज पाणी एक ठिपकाभर बी पाणी नाही येत, असेच फ्राय करून घेतले. 1 नंबर मध्ये भाजी झाली होती. सगळ्यांनी अशी मटक्या मारून खाल्ली. पोरींना ते एवढी आवडली. थोडीशी कामच्या आगून तर एक वांग ठेवायला लावलं, मला डब्याला देऊ त्याच्याला. त्यांनी हट्टच धरून बसले. तर म्हणलं चला ठीक आहे, करते म्हणलं तरी नाही, हीच भाजी मला उद्या डब्याला पाहिजे. आता ही भाजी ह्याच्यातले 2 वांगे
ठेवले. मी अर्धच वांग, लेकरांनी काय करते समोरचं वांग खाते, पाठीमागलचा भाग खात नाहीत. सगळ्यांचं मिळून माझं जेवण झालं. 2 वांगे आहूंना ठेवले आणि त्यांना उद्या डब्यासाठी ती भाजी ठेवली. इथं आरती करून घेतली, गणपतीला मोदकाचा मस्त असा नैवेद्य दाखवला. आणि माझा असा आजचा ब्लॉग होता ताईनो. कसा वाटला तर नक्कीच सांगायला अजिबात विसरायचं नाही. आरती झाली, सगळ्या देवांना आरती दिली. माझे सासू सासऱ्यांचा फोटो वरी ताईनो. तर अगोदर देवांची आरती झाली, देवांना आरती द्यायची. नंतर आपले जे असते तर पूर्वज त्यांना पण आरती द्यायची, त्यांची पण पूजा करून घ्यायची ताईनो. घराला सुख समाधानी लागत असते. नंतर देवाऱ्याची आरती झाली की तुळशीला आरती, नंतर आपल्या उंबऱ्याला आरती. कारण सुख शांती समाधानी उंबऱ्यामधूनच येत असते, त्याच्यामुळे उंबऱ्याला आरती मात्र नक्कीच द्यायची बघा. ते झालं की नंतर स्वयंपाकघरात जायचं. स्वयंपाकघरात अन्नपूर्णा माता असते. तीच अन्नपूर्णा माता सदा सुखी भव, म्हणजे घर सदा नेहमी माझं भरलेलं राहू दे अन्नपूर्णा माता असं म्हणायचं. आणि घराला पण सगळीकडे आरती द्यायची. आणि असं आपली पूजा झाली ताईंनो. सगळ्यांनी आरती घेतली. पण हे पहा, माझ्या सासू सासऱ्यांना पण नंतर सगळं झाल्याच्या नंतर त्यांना आरती दिली. मी आरती घेतली, आहूंनी आरती घेतली, लेकरांनी पण घेतली. पण लेकर व्हिडिओमध्ये येत नाहीत, त्याच्यामुळे मी आणि आहू आम्ही दोघंच असतो व्हिडिओमध्ये. मी आरती घेतली, त्याच्यानंतर दीदी आली, व्हिडिओ जयने पॉज केला. कारण